श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे मंगळवार आणि 20 फेब्रुवारी. तर या दिवशी आलेली आहे माघ शुक्ल महिन्यातील जया एकादशी. आपल्या सनातन धर्मामध्ये एकादशीचं व्रत आणि पूजा याला खूप महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवांना समर्पित केलेला असतो. त्याचबरोबर ज्या एकादशीचे व्रत आहे तर ते भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. तर पहा, ही एकादशी जी आहे तर ह्या एकादशीचा जो प्रारंभ आहे तर तो 19 फेब्रुवारीला 8:49 सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर तो मंगळवार 20 फेब्रुवारीला 9:55 समाप्त होणार आहे. परंतु उदय तिथीनुसार हे व्रत जे आहे तर ते मंगळवारी केले जाणार आहे. तर पहा, आपल्या पुराणामध्ये माघ महिना हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ महिना मानला गेलेला आहे आणि ह्या महिन्यामध्ये स्नान दान करण्याला खूप महत्त्व आहे. पहा, ह्या एकादशीचं व्रत केल्यामुळे मनुष्याला नीच जीवनातून मुक्ती मिळते. त्याचबरोबर ह्या एकादशीचं जर व्रत आपण केलं तर व्यक्तीच्या मागील जन्मातील आणि ह्या जन्मातील जे काही पाप आहेत किंवा काही कर्म आहेत, वाईट कर्म आहेत, तर ती नष्ट होते. ह्या एकादशीचं व्रत जर आपण केलं आणि काही उपाय जर या दिवशी आपण केले तर व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होते आणि व्यक्ती ही मरणानंतर पिशाच भूताच्या जगामध्ये सुद्धा जावं लागत नाही. म्हणून ह्या एकादशीचं व्रत हे केलं जातं. त्यामुळेच बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी एक अत्यंत प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे. पिंपळाच्या झाडाला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू आपण पिंपळाच्या झाडाला जर अर्पण केली तर आयुष्यातील जे सर्व दुःख आहेत, अडचणी आहेत, वाईट कर्म पाप असतील ते सर्व नष्ट होऊन जातात. त्याशिवाय दारिद्र्य असेल, गरिबी असेल ती दूर होऊन जाते. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. घरामध्ये जर काही अडचणी येत असतील, आपल्या जे काही कामं आपण करायला जातो त्यामध्ये जर अडथळे निर्माण होत असतील तर ते सुद्धा दूर होऊन जातात. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. उपाय आपल्याला का करायचा आहे? जर आपल्या आयुष्यामध्ये वारंवार दुःख येत असेल, अडचणी येत असतील, आपल्या घरामध्ये पैसा येतो पण ते टिकून राहत नाही, त्याचबरोबर आपण कळत नकळत काही पाप केलेली असतील किंवा काही वाईट कर्म केलेली आहेत ती सुद्धा नष्ट होतात. त्याचबरोबर आपल्या घरात कोणतेही काम जर आपण केले तर ते पूर्ण होत नसेल किंवा आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होत नसेल, मुलांना कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नसेल, तर अशा काही समस्या जर तुम्हाला जाणवत असतील तर तुम्हाला हा उपाय उद्या आवर्जून करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व दिलं जातं. तर पहा, पिंपळाच्या झाडाचे खूप सारे महत्त्व आहे. असं म्हटले जाते की पिंपळाचं झाड जिथे असतं तिथे खाली त्याच्या गवत उगवत नाही. म्हणजेच काय, नवीन जीवन उत्पन्न होण्यासाठी प्रतिबंध होतो आणि शिवाय या झाडामध्ये फळंसुद्धा उत्पन्न होत नाही. त्याचमुळे पहा, इतर झाडांच्या तुलनेत पिंपळाचे झाड हे शेकडो वर्ष जगत असते. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने त्याला आपले स्वरूप मानले आहे. त्याचबरोबर धार्मिक ग्रंथामध्ये या झाडाचे रूप हे जे आहे तर ते भगवान श्री हरी विष्णूंचे रूप मानले. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात. श्रीकृष्ण खोडांमध्ये आणि नारायण स्वतः फांद्यांमध्ये वास करतात. त्याचबरोबर त्यांच्या पानांमध्ये श्री हरी वास करतात आणि सर्व देवी देवता देखील वास करतात. त्यामुळेच बघा, आपण जे पिंपळाचं झाड आहे तर त्यामध्ये एवढ्या सर्व देवी देवतांचा वास आहे, स्वतः नारायण त्यामध्ये असतात. त्यामुळे ह्या झाडाची जर आपण पूजा उपासना केली तर आपल्याला याचे फळ हे जास्त प्रमाणामध्ये मिळत असते. एकादशीच्या दिवशी पहा, भगवान श्री हरी विष्णू या झाडांमध्ये वास करत असतात. त्यामुळे आपल्याला या झाडाची जर आपण पूजा केली तर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांची कृपा आपल्यावरती राहते. तर बघा, तुम्ही हा जो उपाय करणार आहात तर तो सकाळी 9च्या आत करायचा आहे. तुम्हाला जर सकाळी 9च्या आत नाही जमला तर तुम्हाला हा संध्याकाळी 4 नंतर उपाय करायचा आहे. आता बघा, आपल्याला उपाय काय करायचा आहे तर आपल्याला स्वच्छ पाण्याने तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. या पाण्यामध्ये आपल्याला चम्मचभर हळद घालायची आहे, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत. एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे.
दिवा करताना तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता, मातीचा घेऊ शकता, कणकेचा घेऊ शकता, इतर पितळ, तांबे किंवा स्टील कोणत्याही प्रकारचा घेऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला 2 वातींची एक वात करून घालायची आहे. जर आपल्याकडे लाल कलरची कलाव्याची वात असेल तर ती तुम्ही त्यामध्ये घाला, नसेल तर मग जी कापसाची वात केलेली आहे तिलाच आपल्याला कुंकू लावायचं आहे. त्याचबरोबर पहा ज्या दिवा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे. जर आपल्याकडे तिळाचं तेल नाही कोणतं असेल ते घाला आणि त्याच्यामध्ये चिमूटभर तीळ टाका. अशा प्रकारचा एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे आणि ते पाणी आपल्याला घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. तर तिथे गेल्यानंतर पहा, सर्वात अगोदर आपल्याला थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते तिथे ठेवायचे आहे. त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय सुरू करायचा आहे. तर पहा, हे जे आपण पाणी घेऊन गेलेलो आहोत ते आपल्याला गोलाकार पद्धतीने त्या झाडाला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे पाणी चारही बाजूंनी आपल्याला गोलाकार पद्धतीने त्या झाडाला घालायचं आहे. आणि असा हा जप करत बसायचा आहे. 108 वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तिथे खालीच बसायचं आहे. बसल्यानंतर हात जोडून भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख असतील, अडचणी असतील, वाईट कर्म असतील त्याबद्दल त्या गोष्टींबद्दल आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपल्या घरामध्ये, मुलांमध्ये प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मनोभावे श्रद्धेने ही प्रार्थना जर आपण केली तर आपल्या सर्व अडचणी, सर्व दुःख, दारिद्र्य नष्ट होऊन जातं आणि आपली सुख, शांती, समृद्धी घरामध्ये निर्माण होते. तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. आता प्रत्येकाच्याच घरापाशी पिंपळाचं झाड हे असेल असं अजिबात नाही. केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडापाशी असा हा तुम्ही उपाय केला तरी चालेल, कारण केळीच्या झाडात देखील भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो. ज्यावेळेस आपण अशी ही झाडं जी आहेत तर त्यांची एकादशीच्या दिवशी अशी पूजा करतो त्यावेळेस आपण साक्षात भगवान श्री हरिविष्णूंची पूजा अर्चा करतो आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. तर पहा, तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही तर मग तुम्हाला उद्याच्या दिवशी तुम्हाला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे. त्यावरती तुम्हाला कुंकवाच्या साहाय्याने तुमची इच्छा लिहायची आहे. जसं तुम्हाला धनप्राप्तीसाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी, कशासाठी तुम्हाला तुमची इच्छा असेल ती इच्छा तिथे आपल्याला लिहायची आहे. हे जे पिंपळाचे पान आहे तर ते भगवान श्री विष्णूंसमोर आपल्याला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना आपली जी इच्छा आहे ती परत एकदा आपल्याला बोलायची आहे आणि हे पान अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने आपली कठीणातील कठीण इच्छा असेल ते सुद्धा पूर्ण होऊन जाईल. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.